हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या नवीन रेसिपीमध्ये स्वागत आहे. आणि इकडं आज बनवलेलं आहे मस्त पालक गरगाटा. ते कसं बनवलेलं आहे रेसिपी पूर्ण बघा. इकडे बघा मस्त तयार झालेलं आहे. इकडे एक पेंडी घेतलेला आहे पालक आणि ते कट करून व्यवस्थित ते बारीक बारीक पानं घेतलेलं आहे. आणि ते आता इकडं बारीक कट करायचं आणि स्वच्छ पाण्यानं धुवायचं आहे. इकडं बघा मी बारीक कट करून घेतलेलं आहे आणि ते इकडं कढईमध्ये टाकलेलं आहे. थोडंसं पाणी टाकलेलं आहे. व्यवस्थित चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं. कुकरमध्ये टाकलेलं आहे पालक आणि यामध्ये घातलेलं आहे मिरच्या. हे बघा मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. मिरच्या पण त्यामध्ये टाकलेलं आहे कुकरमध्ये आणि त्याबरोबर एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे आणि ते पण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. बघा टोमॅटोमधलं बी सगळं काढलेलं आहे. ते बी काढून व्यवस्थित कुठल्या पण भाजीला घालताना मी टोमॅटोतले बी काढून स्वच्छ असं धुवूनच घालतो आहे. बारीक कट करून टाकलेलं आहे बघा. आणि पालक गरगाट्यामध्ये डाळ वाटाणा पण घालतात आणि अख्खं मूग पण घालतात. आणि इकडं घेतलेलं आहे तुरीची डाळ घेतलेलं आहे. एक वाटी घेतलेला आहे. ते पण स्वच्छ धुवून घेतो. तुरीची डाळ कसं आपल्या शेतातलं आहे त्यामुळे स्वच्छ धुतलेलं आहे. दुकानातलं पण असलं तर पण धुवूनच घालायचं. इकडं बघा मिरच्या टाकलं आणि टोमॅटो, पालक आणि डाळ सगळं टाकलेलं आहे. त्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे. आणि आता इकडं टोपण लावतो आणि गॅसवर इकडं कुकर ठेवतो. 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायचा. इकडं मस्त 2 ते 3 शिट्टी झालेलं आहे आणि ते आता काढून आता मस्त फोडणी देतो बघा. मी त्यामधलं मिरच्या बाजूला काढायचं. मिरच्या बाजूला काढून त्यामध्ये आणि कोथिंबीर तेल टाकून बारीक करून घ्यायचं. मिरच्या कसं पहिलं शिजवायला टाकायचं असते. आता इकडे मिरच्या टाकलेलं आहे. मिरच्या बाजूला काढलेलं आहे आणि इकडे एक रवी घेतलेला. रवीमधनं ते डाळ सगळं असं बारीक करून घेतलेलं आहे. पालक आणि टोमॅटो आणि डाळ हे सगळं मस्त बारीक असं गिर्र झालेलं आहे. डाळ पण चांगलं शिजलेलं आहे. हे बघा इकडे बघा ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे मिरच्या बाजूला काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये घातलं कोथिंबीर, जरासं मीठ आणि लसूण पण टाकायचं आहे. आणि लसूण आता हे बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये काय घातलेलं नाही आहे. मिक्सरमध्ये लई बारीक होते आणि जरा जाडसर असलेलं चांगलं असतं. इकडं झालेलं आहे. लई बारीक पण झालेलं नाही, जरी मोठं पण झालेलं नाही आहे. आणि इकडं कढई गरम झालेलं आहे. कढईमध्ये 2 चमचा तेल टाकतो आणि इकडे बारीक करून घेतलेला मसाला मिरचीचं वाटण आहे ते तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं. आणि त्यामध्ये जिरं आणि हळद आणि मोहरी टाकायचं आहे. जिरं मोहरी पहिले का टाकलेलं म्हणजे तेल गरम झालं होतं आणि करपते म्हणून पहिलं टाकलेलं नाही. पहिलं मिरचीचं वाटण टाकलं, मग नंतर जिरं मोहरी कढीपत्ता हळद थोडं टाकलेलं आहे. हळद पहिलं जरा टाकलेलं होतं आणि परत थोडं टाकलेलं आहे. आणि इकडं मस्त हे सगळं डाळ तेल शिजलेलं त्यामध्ये ओतायचं. आणि तुम्ही कसं करता पालक गरगाटा आणि कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पण असंच करतासा काय? चला इकडं मस्त पालक गरगाटा तयार झालेला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकली वरून आणि थोडीशी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मस्त पालक गरगाटा तयार आहे. आणि रेसिपी कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. प्लीज चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज सपोर्ट करा. परत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.